मुबीन शौकत मुल्ला यांच्या आंदोलनाला यश। शिरोळ तालुक्यातील शाळा दुरुस्तीसाठी मिळणार 50 लाखाचा निधी। राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे कोल्हापूर जिल्हा सचिव मुबीन शौकत मुल्ला यांनी 17 जून रोजी आंदोलन केलं होतं। त्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे। शिरोळ पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी एक पत्र पाठवून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची दुरुस्ती आणि स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत। धोकादायक इमारतीत मुलांना बसवू नये असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे। शिवाय ग्रामपंचायतीनं 14व्या वित्त आयोगातून शाळांची दुरुस्ती करावी अशाही सूचना केल्या आहेत। 50 लाखांचा निधी शाळा दुरुस्तीसाठी मिळणार आहे। या सगळ्या मागण्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सचिव मुबीन मुल्ला यांनी केल्या होत्या। त्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे। महानकर न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश पावचे। कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने गट शिक्षण अधिकारी पंचायती समोर गेल्या काही दिवसापूर्वी सरकारी शाळा दुरुस्तीच्या 148 शाळा आणि 37 अंगणवाड्या दुरुस्त करण्यासाठी आंदोलन केलं होतं आणि यासाठी त्या गट शिक्षण अधिकाऱ्याने एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी 14व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीच्या 14व्या वित्त आयोगातून शाळा दुरुस्त होतील आणि जिल्हा परिषदेकडे त्यांनी 50 लाख रुपयाची जी शिक्षणाची तरतूद आलेली आहे, शिक्षणासाठी अनुदान आलेलं आहे, त्यातून शाळा दुरुस्त होण्याचं आश्वासनाचं पत्र त्यांनी करून देण्याचं पत्र मला त्यांनी दिलेलं आहे। त्याबद्दल त्यांचं गट शिक्षण अधिकाऱ्यांचा आम्ही आभार मानतो आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचं जे आंदोलन यशस्वी झालं आहे त्या संबंधित विनायक गायकवाड आणि आकाश बेडकर, सागर माने अशा अनेक विद्यार्थी मित्रांनी सहकार्य केलं। त्यांचंही या आंदोलन यशस्वी